डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींपुढे निर्माण झालाय। आचारसंहितेमुळे देयक वितरित होण्यास विलंब झाल्याचं कारण राज्यातील काही भागात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी दिलं होतं। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असूनही त्याचा शासकीय योजनांवर परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं दिलं। दरम्यान महायुती सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। तर अशा योजना म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। नाही, देणं आवश्यकच आहे, कारण आम्ही वचन दिलं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार, भाजपाचं सरकार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असेल तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहेत। वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेला याला जोडणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना अधिक मजबूत करून या योजनेला प्रचंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे। त्यामुळे सरकार काही नियम निवडणूक आहे ना, निवडणूक आहे, निवडणुकीच्या आधी यांचे धंदेच झाले ते। या सरकारचे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे धंदे झाले। निवडणुकीच्या अगोदर सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे आणि त्या पैशातून निवडणुका जिंकायच्या, सरकारी पैशातून निवडणुका जिंकायचा नवीन फंडा भारतीय जनता पक्षाने आता तयार केला आहे आणि त्यातून निवडणूक जिंकण्याचं काम सोपं करत आहे। हेच त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या संदर्भात आहे।